हाय हॅलो नमस्ते, मी सुजाता माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. आणि आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुखाचा जावो हीच बाप्पा चरणी प्रार्थना. आज आमच्या इकडे भाऊईचा सण साजरा केला जातो, कारण आमच्या इकडं आष्ट्यात वगैरे असं चौंडेश्वरी देवी म्हणून आहे, तिथं खूप मोठ्या प्रमाणात भाऊई सण साजरा केला जातो. आमच्यात आज पुरणपोळीचा नैवेद्य असतो देवाला. आणि सकाळचे 10 वाजले तर आजची माझी देवपूजा बघा झाले. पाठीमागे बाप्पांना मी सजवले, आता फुलं वगैरे घालून रोजच घालतो, तर आज जरा विशेष देवपूजा कारण भाऊई आहे म्हणून जवळनं दाखवते तुम्हाला मी. आणि पुरणपोळीसाठीचं प्रिपरेशन सगळं करून ठेवले, पुरण उकडून ठेवले, चटका द्यायचा राहिला आहे पुरणाला, कणिक वगैरे म्हणून मी नंतर देवपूजा करायला इकडे वरती आले. माझी देवपूजा आजची मग तुम्हाला दाखवते कशी आहे ती. हे बघा आमच्या घरातले बाप्पा असे छान सुंदर देवपूजा, आज मस्त देव आमच्या देवाऱ्यावरती. ते सगळ्या प्रकारचे देव आहेत, हे सगळ्यात लक्ष्मी, गुरुदत्त, हनुमंत, महादेव, श्री स्वामी समर्थ पण आहेत, ज्योतिबा, नाईकबा. आणि इकडे आमची साताळी देवीचा हा फोटो आहे. इकडं असे बरेचसे देव आहेत, कारण सासूबाईंनी ठेवलेले सगळे आता आहे. आपल्याला त्याची काही पूजा करावीच लागते. आणि देवपूजा माझी झाली. आता मी पुरणपोळीसाठी सगळं प्रिपरेशन करून ठेवले. आता ही आरती फक्त लावायची राहिले, मी घासून घेतले, कारण आज सुतक आमचं संपले. 11 दिवस आम्हाला सुतक पाळायला लागते. 11व्या दिवशी देवपूजा करताना सगळं घासून वगैरे देव नंतर पूजा करावी लागते. आणि आता मी हे करणार आहे, आरतीला वात तेवढी घालून अगरबत्ती आरती करून घेणार आहे. बघत राहा माझा पुढं आजचा ब्लॉग. पुरणाला आता चटका देऊन घेणार आहे आणि त्याच्यात मी गूळ घातला आहे बघा. थोडंसं मीठ टाकून घेणार आहे, कारण गोड पदार्थ मीठ घातल्याशिवाय पूर्ण होत नाही. आणि इकडं हा भात लावला आहे मी कुकरला. पुरणाला चटका देऊन घ्यायचा आता चाललं आहे म्हणजे. कणिक मी भिजवून ठेवलं, कणिक मी भिजवून ठेवलं बघा. अर्धा किलो तरी असते, आणि ही अर्धा किलो मी डाळ घातल्या, कारण राहिलं तरी आपण पुरण फ्रीजला ठेवू शकते. जेवढं कणकीत होते तेवढं मी करून घेणार आहे. पुरण आपला चटका देऊन शिजवून झालेला आहे. आता मी हा पुरणाच्या चाळणीनं बारीक करून घेणार आहे. असा शिजवून घेतला आहे बघा पुरण. जरासा अजून थोडा आटवणार आहे. आमटी माझी बनवून तयार आहे. आणि आजची आमटी काही कटाची आमटी बनलेली नाही, फक्त आमटी बनली आहे पोळ्यांची, येळवणीची, कारण ह्याला काही कट आलेलं नाही अजून. आता बघूया मग येते काही कट. त्यात मसाला जरा जास्त झाला असं मला वाटते. आता मी पोळ्या बनवून घेणार आहे. दुपारचे 1:30 वाजलेत आणि फायनली आता ही माझी पुरणपोळी लास्ट शेवट बनवून तयार आहे. पोळ्या माझ्या सगळ्या बनवून तयार आहे. बघा लास्टची पोळी आहे. आणि आज कॅमेरामॅन केले आम्ही आमच्या बापूसनी. आणि अशा तऱ्हेने माझ्या सगळ्या पोळ्या बनवून तयार आहेत. पोळ्या कशा बनल्यात मी दाखवतो तुम्हाला. बघा लास्टची पोळी आहे ही. पोळ्या बनवून सगळ्या इकडे तयार आहेत. 1:30 वाजलेत आता दुपारचे, एवढा वेळ झाला आहे. दुपारचे 2 वाजलेत आणि मी जेवणाचं ताट बनवून घेतलं आहे बघा. जेवणात आजचा मेनू बघा. आता तरी ह्याच्यात कुरडई मी आता तळलेली नाही, पुरणपोळी आहे, श्रीखंड आहे, परत गुळवणी आमच्याकडे बनवतात, गुळवणी आहे. दुधाला ऑप्शन आहे, दूध नको आहे म्हणून गुळवणी, आणि आमटी, भात. आता 2 वाजलेत. या सगळेजण जेवायला. नैवेद्य दाखवून आलं मी देवाला. आणि रात्रीचं पण हे जेवण असणार आहे. त्यामुळं आजचा माझा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलवर नवीन कोण असेल तर त्यांनी लाईक्स, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. या सगळेजण जेवायला. आणि भाऊई उत्सवाचा सगळ्यांना आणखीन एकदा हार्दिक शुभेच्छा.